पोलिसांनी मात्र ही कस्टडीमध्ये आत्महत्या असं सांगितलेलं होतं। आज पुन्हा एकदा 19 वर्षांनंतर हे प्रकरण बाहेर येण्याचं नेमकं कारण काय? मुळात 2007 ला सुमन काळे नावाच्या एका पारधी समाजातील समाजसुधारक महिलेला पोलिसांनी चोरीच्या सोन्याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी। आणि मला जे काही उत्तर मिळालं, उत्तरामध्ये सरकारने मान्य केलंय की मयत महिला नामे सुमन गजानन काळे यांनी पोलिसांच्या बेकायदेशीर अटकेत असताना, म्हणजे पोलिसांनी बेकायदेशीर अटक केलं होतं हे सरकारने मान्य केलं। दुर्दैव असं आहे की त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण दाबायचा प्रयत्न केला। 1871 ला ज्यावेळेस ब्रिटिश भारतात होते त्यांनी एक क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट असा आणला होता, क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट 1871। आणि हा आणण्याचा उद्दिष्ट होता की ज्या जाती जमाती आहेत त्या संघर्ष करत होत्या की त्यांच्यावरती कंट्रोल आणता येत नव्हता, अशांना क्रिमिनल ट्राईब्समध्ये टाकलं होतं। आणि पारधी समाजाला सुद्धा त्यावेळेस क्रिमिनल ट्राईब ॲक्टमध्ये टाकलं होतं। 1992 ला नवीन घटना स्थापन झाल्यानंतर हा ॲक्ट आपण ॲबॉलिश केला, पण दुर्दैव असं तरीसुद्धा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बदलला नाही। त्यामुळे केंद्र सरकारने 1989 ला आपण ॲट्रॉसिटी सुद्धा याच्यामध्ये आणला। दुर्दैव असं आहे की ह्या महिलेला जे अटक केलं होतं ती फक्त पारधी समाजाची आहे म्हणून संशयाच्या नावाखाली अटक केलं होतं। माझी सरकारकडनं मागणी एकच आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवता कामा नये। दुर्दैव असं आहे की 19 वर्ष जर या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने होऊ शकत नसेल, म्हणजे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची एक अहिल्यानगरला बैठक झाली, ती बैठकीमध्ये उपाध्यक्षांनी हे नमूद केलं होतं की पीडित मयत महिला सुमन काळे ही जिवंत असताना पोलिसांची खबरी म्हणून काम करत होते। म्हणजे ती एकेकाळी खबरी सुद्धा होती, हेही मान्य करतात, समाजसुधारक हेही मान्य करतात। आणि तिला दाबून ठेवलं जातं आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू विष प्राशन करून तिने आत्महत्या केली असं दाखवलं जातं। आणि SDO त्यावेळेस त्यांच्या तपासाच्या अहवालामध्ये म्हणतात की सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि विष प्राशन याच्यामुळे झाला असावा आणि तिला बेदम मारहाण झाली होती हेही मान्य केलं जातं। त्यामुळे याच्यात कुठेतरी आता बदल होणं गरजेचं आहे, प्रशासनावरती अंकुश आणणं गरजेचं आहे। आमची सरकारकडे प्रमुख मागणी होती की या प्रकरणाचा CIDचा तपास 17 वर्ष चालू होता। 17 वर्षात चार्जशीट दाखल व्हायला जर एवढा वेळ लागत असेल तर याची पुनर्तपास होणं गरजेचं आहे। आणि हा होत असताना SIT मार्फत तपास होणं गरजेचं आहे, कारण सध्याचे CID प्रमुख जे आहेत ते एकेकाळी अहिल्यानगरचे SP होते आणि ते SP असताना हे प्रकरण घडलं होतं। त्यामुळे कुटुंबाचं आणि संपूर्ण परिसरातील समाज बांधवांचा या संपूर्ण प्रक्रियेवरती विश्वास नाही। आणि मंत्री महोदयांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिलाय। मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून तात्काळ याच्यामध्ये SIT लावण्याचं प्रावधान पाहून ते SIT सुद्धा लावणार आहे। नेमकं SIT मध्ये गुन्ह्याचा समावेश असावा, कारण 19 वर्षानंतर ही जर न्याय मिळाला नाही अशी भावना जर पारधी समाजामध्ये असेल तर वाटत नाही का आजही तो जातीवाद आहे त्याच्याकडे? 100% आहे। त्याचा प्रॉब्लेम असा होतोय की आज ॲट्रॉसिटी सारखा मोठा कायदा हा ढाल म्हणून या समाजाकडे दिलाय, पण अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की पारधी समाजाचे काही बांधव याचा ढाल नव्हे तर याचा शस्त्र म्हणून वापर करतात, याचा गैरवापर सुरू झालेला आहे। त्यामुळे आमची विनंती अशी असणार आहे, जर आपण ह्या जुन्या केसेस जर रिटायर्ड जज असतील म्हणा किंवा अनेक असे काही प्रमुख मोठे पदाधिकारी असतील, रिटायर अधिकारी असतील, यांनी जर याचा तपास केला आणि तपास योग्य झाला आणि जर समाजाला या प्रशासनाकडनं, शासनाकडनं आणि आपल्या कायद्याकडनं जर कुठेतरी सकारात्मक भावना तयार झाली तर समाजसुद्धा कायद्याचा गैरवापर करणार नाही, ही आमची भावना आहे। त्यामुळे या दृष्टिकोनातनं सकारात्मक प्रयत्न होत असताना SIT मध्ये हे रिटायर्ड जज वगैरे असावेत किंवा रिटायर्ड अधिकारी असावेत, आमची अशी मागणी आहे। धन्यवाद। दोन विषयात नापास, 10वीत केवळ